येते. त्यांना बोलता नाही येणार, पण तुम्हाला बघून त्यांना बरं वाटेल. तुम्ही बोला त्यांना. तुम्ही बोला त्यांच्याशी. असं हो तुमचं बा तोंडी. नमस्कार अण्णा. हा. 5-10 मिनिटात बोलता येईल त्यांना. त्यांना हा. नाही नाही तोंडात राहू दे, कापूस फक्त ठेवलाय. हा, फक्त चेहरा. दाखव, ते जाणार आहेत लगेच. हा, हा. त्या त्रास होतोय त्यांना. त्यांना त्रास होतोय. काय हो झालं हो. हो? नको. मध्ये घेऊ शकतात. ते नको फेका मध्ये. मी बोलतो फक्त. झालं आमचं दर्शन झालं. आता झाले दवाखान्यात. हा हा ते म्हणे 15 मिनिटांनी बोल. 15 मिनिटं बोलणार नाही म्हणे. कट केलं का? हा तिकडूनच कट केलं त्याने नाही. हा आमचे मला तर खरंच वाटत नव्हतं बाजारात मामा आहेत का, मामा आहेत का. मी 2 मिनिटं बघतच राहिली. म्हटलं हे इकडे कशाला येतील, खडकी लांब आहे म्हटलं. नाही आमचे पूर्ण गाव बाजारच्या दिवशी तिथे येतात. मिळून भरायला. मिळून बारा म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आमच्या गावात जेवले होते मजुरांचे. हो का? 7 दिवसाची मजूर शुक्रवार. अरे मी लाईट फॅन बंद केला वाटतं. मी बाथरूमचा लाईट बंद करायला गेली. 7 दिवसाचं काम केलेलं शुक्रवारच्या दिवस मजुरी. मी सुद्धा आज बाजरी कुरायची मजुरी दिली. सगळं कापड कापण्याची मजुरी दिली. आणि 2 वाजेपर्यंत काम करून आले का ते तू करून बाजारात येतात. तिथून 10,000 रुपये गाडीवाले देतो. घुमण्या जाता येतात. कसले 10,000 10 रुपये भाडं. भाडं? 10 रुपये भाडं. आमच्या इथून 10 रुपये दिले का ओमनीमध्ये डायरेक्ट बाजारमध्ये. बाजारमधून 10 दिले का गावामध्ये. एवढं स्वस्त आहे? आपल्याकडे किती आहे? आपल्याकडे किती आहे इथून? 20 होते आधी. 30 झाले. 30 रुपये झाले. इथून का? 30 का वरखेड्यावरून? हा. आता ते गॅस नाही ना, पेट्रोलवर आहे ना. हा. त्यामुळे 30 करीत राहते. गॅस मिळून आला. मिळतंय का? नाही मिळत. हं? नाही 1 महिना मला बेळवालाची आणली. आपण ते गॅस विक्रीले नाही ना, ते भरणारवाला नाही ना. बनवायचं निशे पण त्या काय बघायला 2 अंडे द्या होते ते का म्हणजे कधी मन गाडीचे ना मानवायची 3,000 अंडी देतात. मग ते भाडं काय 3,000 अंडी ती येतात बिल्यात मग. 3,000? बापरे. आमना बाबी गाडीचे ना आम्ही आमना घरात दुकानचे मालेगावले आम्ही शेंजी बनणारी आहे. शेंजीची गाडी घेतली रवीने आता. हो का? हो 15 लाखामध्ये. बाप रे. शेंजीला किंमत आहे. मग ते कसं CNG भरलं की त्या पंपावर? शेंजी पंपावर कुठे आता आमची गाडी आता भाड्याला अशी बाईक चालते ना. 1 रोज कोरिया गाडी असं ना. शेंजी इकडे नाही की आमना घरात दुकानचे. आणि दुसरा ओमण्या बांधणाऱ्याला वाजले म्हणजे 20 आणि 25,000 रुपया होतं जड असं. मालेगाव दुकान तुमचं? हा मालेगाव दुकान. असं ना. शाली मारले 2 दुकाने 3 दुकाने. असं ना. शालीमार. दोन्ही पुरे तटे राहतात. एक पोरे आले राहतात. शालीमार म्हणजे कुठे आलं? हवेले मनमाड चौफुली चंदनपुरी जोडे. आमच्या मुलाची गाडी आहे ना त्याची शेंगीवरचा. जळगावला आहे तिथं. तिथे राहतो. हो कॉलेज टाकलं तिकीट आलं. तिकीट टाकलं. त्याचा मजार म्हणून मजार म्हणून हा ते मजार म्हणून काही ते त्यांनी घेऊन गेलं 2 लिटर. हा 10-12 वर्ष झाले त्याला पण आता खराब झाले. तर मग आता बदलून घ्यायचं. त्याची गाडी आली नाही बदलून नवीच घ्यायची त्याला देऊन द्यायची ते. असं का? हा ते नवीन ते सुधारायचं काम करायचं नाही का? नाही सुधारायचं काम कधीच करायचं नाही. मालेगाव चालूला ते बिघडेल असेल ना तुम्हाला टेम्पररी करून देतील. आणि 6 महिना 3 महिन्यामध्ये तेच काम असतं. आमचा जवळ बी ते काम करतो ना हे बॅटरी गानचं. असं का? ते त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे तिथे. आम्ही स्वतः मालेगावला एसी घेतला.
नाशिकतून आला. हो काय माहिती आहे इथे काय आहे ते. हा, काळा बाजार असतो मालेगाव मध्ये. जिन्नस घेणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. टिकली बागेचा खेळ आहे तिथं. सुधारणा करतात ते, पण ज्याला देवची नाही. चला मग मामांना उशीर होईल. चला मग चालतं. कारण पप्पांना उशीर